मित्रांनो, एक व्यक्ती देवाकडं जाऊन सारखा कंप्लेंट करायचा की देवा, बघ माझ्या लाईफमध्ये किती चॅलेंजेस आहेत, बघ माझ्या लाईफमध्ये किती प्रॉब्लेम्स आहेत. देव पण एक दिवस कंटाळून त्याला म्हणतात, तुला माहिती आहे का, अशी पण काही लोक आहेत ज्यांच्या लाईफमध्ये काही चॅलेंजेस नाहीत, काही प्रॉब्लेम्स नाही आहेत, तर तुला त्यांना भेटायचं आहे का? तो माणूस म्हणतो, हो मला भेटायचं आहे. तर देव त्याला घेऊन चल म्हणतात, मी तुला त्या लोकांची भेट घालून देतो. आणि देव त्याला स्मशानभूमीमध्ये घेऊन जातो. आणि देव त्या स्मशानभूमीकडे बोट करून म्हणतात, बघ ह्या लोकांना त्यांच्या लाईफमध्ये अजिबात प्रॉब्लेम्स नाही आहेत, तुला जायचं आहे का त्यांच्याबरोबर? तो माणूस मग म्हणतो, नको देवा, मला नको, मी जिकडे आहे आता तिकडेच ठीक आहे. सांगायचं तात्पर्य काय मित्रांनो, की प्रत्येक माणसाच्या लाईफमध्ये काही ना काहीतरी चॅलेंजेस आहेतच. आपल्या प्रत्येकाला काही ना काहीतरी चॅलेंजेस आपण फेस करत असतो. त्यामुळं असं इंग्लिशमध्ये म्हणतात, डोंट गो अँड टेल युअर गॉड हाऊ बिग युअर चॅलेंज इज, बट गो अँड टेल युअर चॅलेंज हाऊ बिग युअर गॉड इज. तुमच्या देवाकडं जाऊन माझे चॅलेंज आणि माझे प्रॉब्लेम किती मोठे आहेत हे सांगत बसू नका, तर तुमच्या चॅलेंजकडे जावा आणि त्याला जाऊन सांगा की माझा देव, बघ माझा देव किती मोठा आहे. मित्रांनो, आय होप की यू लाईक द मेसेज.